नमस्कार मित्रांनो, मी शुभम सुरवसे, सॉफ्टवेअर इंजिनियर कम मशरूम फार्मर. आजच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये आपण मशरूम फार्मिंगची इतर फार्मिंग बिझनेससोबत काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्सवर कंपॅरिझन करणार आहोत. फर्स्ट, रॉ मटेरियल. सॅफ्रॉनमध्ये लागणारे रोप आणि स्पिरुलिनामध्ये लागणारे कल्चर व केमिकल महाग असतात, तर मशरूममध्ये लागणारा शेतातील भुस्सा आणि बियाणे स्वस्त असतात. सेकंड, हार्वेस्टिंग टाईम. सॅफ्रॉन ग्रो होण्यासाठी 45 ते 90 दिवस, तर वर्मी कंपोस्ट खत तयार होण्यासाठी 45 ते 60 दिवस लागतात. या उलट मशरूम फक्त 20 ते 25 दिवसात ग्रो होतो. थर्ड, स्पेस युटिलायझेशन. स्पिरुलिनामध्ये वॉटर टँक्स आणि वर्मी कंपोस्टमध्ये मोठे बेड्स बनवावे लागतात, तर मशरूम फार्मिंगमध्ये रॅक किंवा रोप सिस्टीम वापरून कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रोडक्शन घेता येते. फोर्थ, टेम्परेचर कंट्रोल. सॅफ्रॉनला वर्षभर एसीची गरज असते, तर मशरूमला फक्त उन्हाळ्यात वॉटर फॉगर किंवा एअर कूलरची आवश्यकता असते. फिफ्थ, ट्रान्सपोर्ट. वर्मी कंपोस्ट टनामध्ये विकला जातं, तर मशरूम किलोमध्ये विकला जात असल्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि लेबर कॉस्ट कमी राहते. 5 पॅरामीटर्समुळे मशरूम फार्मिंग मला इझी आणि बेस्ट बिझनेस वाटला. यासोबतच इन्व्हेस्टमेंट, मार्केट डिमांड, रिस्क लेवल आणि प्रॉफिट मार्जिन, जे की सगळ्यांचे इंटरेस्टिंग पॅरामीटर्स आहेत, या पॅरामीटर्सवरती अदर फार्मिंग बिझनेस वर्सेस मशरूम फार्मिंग बिझनेसची कंपॅरिझन जाणून घ्यायची असेल तर नेक्स्ट पार्ट 2 पाहायला विसरू नका आणि नक्की फॉलो करा फार्मर्स ऑर अ मशरूम प्लांट पुणे.